नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर जणांनी जे काही फॉर्म भरलेले आहे मित्रांनो, तर भरपूर जणांचे फॉर्म मंजूर झालेले आहे, म्हणजेच ॲप्रूव्ह झालेले आहे. तर तुमचं फॉर्म जर मंजूर म्हणजेच ॲप्रूव्ह झालेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. तर लवकरच हे जे काही पैसे आहेत ते तुमच्या बँक अकाउंटला जमा होणार आहे आणि यासाठी तुमच्या बँकेला आधार लिंक असणे महत्त्वाचे आहे. म्हणजे जर तुमच्या आधारला बँक लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. तर तुम्ही मोबाईलवरून कशा पद्धतीने चेक करू शकता की तुमच्या बँकेला म्हणजेच आधारला कोणतं बँक अकाउंट लिंक आहे किंवा जर लिंक नसेल तर काय करायचं आहे तुम्हाला. तर संपूर्ण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या गुगलवरती माय आधार लॉग इन अशा प्रकारचं सर्च करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आधारची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे ती तुमच्यासमोर ओपन होईल मित्रांनो. तर त्यानंतर तुम्ही या ठिकाणी वरच्या बाजूला पाहू शकता लॉग इनचा ऑप्शन आहे. त्या ठिकाणी तुम्ही अगोदर लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इनच्या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे मित्रांनो, तसेच कॅप्चासुद्धा टाकायचा आहे. लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारची विंडो तुमच्या समोर ओपन होईल मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही 5व्या नंबरचा ऑप्शन पाहू शकता, बँक सीडिंग स्टेटस हे ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्ही ओके करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर तुमच्या आधारला जो काही बँक अकाउंट लिंक असेल तो या ठिकाणी तुम्हाला दिसेल मित्रांनो. म्हणजेच तुमच्या आधारला जो पण बँक अकाउंट लिंक असेल त्या अकाउंटलाच तुमचे माझी लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये जे काही येणार आहेत ते त्याच अकाउंटला येतील ज्याला आधार लिंक असेल मित्रांनो. तर जर या ठिकाणी तुम्हाला जर एकही बँक अकाउंट शो होत नसेल म्हणजेच तुमच्या बँकेला आधार लिंक नसेल तर तुम्ही तुमच्या बँकेच्या ब्रांचला व्हिजिट देऊन त्या ठिकाणी एक फॉर्म भरून आधार लिंक करू शकता मित्रांनो. त्यानंतरच तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे विथड्रॉल करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही चेक करायचा आहे तुमच्या मोबाईल नंबरवर म्हणजेच मोबाईलवरून की तुमच्या बँकेला आधार लिंक आहे की नाही. तर धन्यवाद.